खुसखुशीत रवा बेसन बर्फी कशी बनवली चला बघू मग आपण सुद्धा। नमस्कार सर्वांना। इकडे रवा बेसन बर्फी बनवासाठी 2 वाटी रवा, 1 वाटी बेसन आणि 1 वाटी तूप घेतली। आता तूप ज्या वाटीने मी रवा आणि बेसन मोजून घेतली तीच वाटी एक आपल्याला तूप सुद्धा घ्यायचा होता। आता कढईमध्ये तूप घातली, तूपला कडक होऊ दिली आणि त्याच्यामध्ये घातली मी रवा। आता रव्याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हा एवढा रवा भाजायला मला मंद आचेवर कमीत कमी मी 30 मिनिट हा रवा भाजली, म्हणजे जोपर्यंत याचे छान आपल्याला स्मेल येत नाही आणि रव्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे। म्हणजे आपला रवा कच्चा सुद्धा नाही राहिला पाहिजे आणि कढईला सुद्धा लागलं नाही पाहिजे, नाहीतर आपल्या बर्फीचे टेस्ट चेंज होऊन जाईल। आता तीच कढई पुसून घेतली आणि जो उरलेला तूप होता आपल्याकडे तो त्याच्या कढईमध्ये घातली। आता तूप कडक होऊ दिली आणि त्याच्यामध्ये जो आपला 1 वाटी बेसन होतं हा बेसन सुद्धा मी घालून घेतली। आता बेसन घातल्यानंतर याला छान मिक्स करून घेतली। आता बेसन मिक्स झाल्यानंतर जो आपला उरलेला तूप होता हा सुद्धा आणखी आपल्याला याच्यामध्ये घालायचा होता, म्हणजे परिपूर्ण तूप थोडं थोडं करून बेसनमध्ये घालायचं होतं। आता बेसनमध्ये माझं तूप तर घालून झालं, पण याला कमी आचेवरती रव्यासारखंच मी भाजून घेतली, कारण जोपर्यंत यालाही सुद्धा कलर चेंज आणि स्मेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला बेसन सुद्धा तसंच भाजून घ्यायचं होतं। आता वाटीमधला परिपूर्णच मी तूप घातली आणि याला छान असं 25 मिनिट भाजून घेतली, म्हणजे जेवढं आपल्याला रवा भाजायला वेळ लागला तेवढाच वेळ सुद्धा आपल्याला बेसन भाजायला सुद्धा लागला, कारण जोपर्यंत त्याचा कलर असं येत नाही बघा आता किती छान असा कलर आला आणि स्मेल सुद्धा आला। आता रवा आणि बेसन एकत्र मिक्स करून घेतली, म्हणजे याला आधीच मिक्स करून घेते म्हणजे चांगलं राहील। आता रवा आणि बेसन तर मिक्स झालं, पण आपल्याला पाक सुद्धा करायचा होता। आता ज्या वाटीनं मी रवा आणि बेसन मोजली होती, म्हणजे 2 वाटी रवा होता आणि 1 वाटी बेसन होतं आणि रवा मी हा बारीक घेतलेली होती। आता तेवढंच म्हणजे 3 वाटी मी साखर घेतली। 3 वाटी साखर घेतल्यानंतर पाक करायसाठी याच्यामध्ये 2 वाटी पाणी घातली आणि याला पूर्ण याची साखर विरघळेपर्यंत मस्त मिक्स करून घेतली। आता भरपूर वेळची हातानेच मिक्स करत आहे, माझे हात सुद्धा दुखायला लागले होते कारण आता एवढं तर कधी केली नव्हती, फर्स्ट टाइम करत आहे मी। आता पाक इकडे होत आहे म्हणून मस्त इकडे विलायची बारीक करून घेतली, विलायचा पावडर घातली, बारीक केलेले काजू घातली, बदाम आणि माझ्या मुलाला खोबरं किस आवडते म्हणून याच्यामध्ये खोबरा किस घातली होती। आता हे सर्व छान मस्त मिक्स करून घेतली। आता बघू आपण पाक झालं की नाही। आता पाकला बघा छान असे बबल्स आले, म्हणजे पाक आपल्याला 10 ते 15 मिनिट असं शिजवून घ्यायचं आहे। आता पाकाचं थेंब हळू पडत आहे, म्हणजे आपलं पाक रेडी होत आलाय। आता पाक रेडी होताच इकडे याच्यामध्ये पाक थोडा थोडा घालून मिक्स केली, म्हणजे परिपूर्ण छान मिक्स झाल्या पाहिजे, याला गळे सुद्धा पडल्या नाही पाहिजेत, त्याच पद्धतीने याला मिक्स केली। आता जे गळेसारखे दिसत आहेत ते काजू आणि बदाम आहेत। इकडे एका ताटाला मी गरम तूप करून लावली, कारण मला लाडू बांधायचे नव्हते, माझे हात दुखत होते म्हणून म्हटलं आपण बर्फीच बनव। आता इकडे गरम गरम जेव्हा हे याच्यामध्ये घातली आणि याला एकसारखं केली तर म्हटलं कट करून घेऊ, मग बर्फी आपली जमणार नाही बरोबर कट करायला, आणि छान अशी मस्त खुसखुशीत बर्फी रेडी झाली होती। चला आवडली का तुम्हाला? आवडली तर लाईक आणि फॉलो नक्की करा। बाय सर्वांना।